तर आज बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने माझी फेवरेट रसम रेसिपी। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम रसम एक नंबर कॉम्बिनेशन आहे। तसं घेतलं आपण अर्धी वाटी तुरीची डाळ जी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण 3 टोमॅटो रफली चॉप करून टाकणार आहे, कारण आपल्याला याला गलगल शिजवणार आहे। मस्तपैकी बाहेर छान असं पाऊस सुरू आहे, थंड थंड वातावरणामध्ये गरमागरम रसम मी घरी बनवत आहे। मस्तपैकी आस्वाद घेणार आहे माझ्या परिवाराबरोबर। तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे, सोबतच ती खूप हेल्दी अशी रेसिपी आहे। बघा आता मस्त टोमॅटो आपले रफली चॉप करून झालेले आहे। त्यामध्ये टाकणार आहे मी सांबार मसाला, हळद आणि सोबत टाकणार आहे मी 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या। आता यामध्ये टाकणार आहे पाणी आणि कुकरला मस्तपैकी 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून घेणार आहे। आपल्याला डाळ आणि टोमॅटो छान असे गलगल शिजलेले पाहिजे आहे। तो करणार आहे एक पेस्ट तयार। त्यामध्ये घेणार आपण मिरे, जिरं, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर। त्याला मिक्सरमधून मस्तपैकी जाडसर आपण फिरवून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने छान आता आपली डाळ आणि टोमॅटो शिजलेले आहे। बघा अशा पद्धतीने नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो आणि छान असे क्रश करून घेणार आहे, स्मॅश करून घेणार आहे आणि डाळ पण छान शिजलेली आहे। आता आपण रवीच्या साहाय्याने त्याला मस्तपैकी आयटून घेणार आहे। बघा छान टोमॅटो आणि डाळ एकत्र झालेले आहे छान। आणि एका पॅन मध्ये घेणार आहे आपण तेल। त्यामध्ये टाकणार आहे आपण जिरं, मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता, सोबतच टाकणार आहे आपण हिंग। यामुळे काय होते, रसमची टेस्टही वाढते आणि पचायला पण हलकी होते। बघा त्यामध्ये टाकणार आहे आपण डाळ जी आपण आयटून घेतली होती ती, आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। बघा रसम ही कधीही पातळ असते, त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण जे आपण पेस्ट तयार केली होती मिऱ्या, लसणाची ती टाकणार आहे। चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि टाकणार आहे इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट चिंचाचा गोळ। बघा मी जरा चाळून टाकणार आहे ते। मस्तपैकी आता थोडंसं आपलं रसम घट्ट वाटत होती, आता त्यामध्ये टाकणार आहे मी पाणी आणि मस्तपैकी पातळ पातळ रसम करून घेणार आहे। आता यामध्ये टाकणार आहे मी गूळ। आपण चिंचेचा वापर केला आहे, तर टेस्ट बॅलन्स होण्यासाठी मी थोडंसं गुळाचा वापर केलेला आहे। ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता, पण गूळ टाकला तर रसमची टेस्ट आणखी चांगली होते। आणि त्याला मी छान अशी उकळून घेणार आहे। जेवढं आपण रसम छान उकळून घेऊ तेवढी ती चांगली लागेल, टेस्टी लागेल खायला। बघा मस्तपैकी आपण थंड थंड वातावरणामध्ये ही रसम एक नंबर कॉम्बिनेशन आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपली रसम छान अशी उकळलेली आहे। आजची रसम मी मल्टीग्रेन इडलीसोबत सर्व केलेली आहे, जे रेसिपी मी उद्या शेअर करणार आहे। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नव्या नव्या रेसिपींसोबत। बाय बाय।